So hi everyone, welcome to our channel. And first of all, I would like to sincerely thank all the students who believe in me and spend their valuable time watching our videos, right? And your positive feedback means a lot to us. Thank you so much. Okay, we will be back next semester to support you even more with important questions, last minute revision lectures, and in-depth session to help you through your situations. Okay, so stay connected, subscribe to our channel, and don't forget to share it with your friends. The more support we receive, the more topic subject we will be able to cover for you. Okay, so that's all. Keep supporting and keep watching Mahatech Academy. Thank you so much for your all this support. So today we'll see some important questions for your subject environmental education and sustainability. Okay, so हा जो सब्जेक्ट आहे यामधले काही IMP क्वेश्चन्स आपण बघणार आहोत आणि मोस्टली रिलेटेड टू युनिट 4. ओके, विल ट्राय टू कव्हर युअर युनिट 4 अगेन. अजून एक की तुमच्या जी आय स्कीम आहे, ओके, आय स्कीम मध्ये फिफ्थ सेमला सिमिलर सब्जेक्ट आहे. ओके, सिलेबस बऱ्यापैकी सेम आहे. काही मटेरियल असेल तर ते तुम्ही डायरेक्टली रेफर करू शकता. थोडंफार चेंज झालेलं आहे. जसं तुम्हाला जर बघायचं असेल तर हा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही बघू शकता कोणत्या गोष्टी चेंज झाल्यात. जनरली जर बघितलं तर बघा इकडे वेस्ट वॉटरचा जो पॉईंट आहे तो थोड्यापैकी रिमूव्ह करण्यात आलेला आहे. जसं तुमच्याकडे वॉटर पोल्युशन आहे इकडे 4.3 मध्ये, इकडे 4.4 सिमिलर पॉईंट होता वेस्ट वॉटर. त्यामध्ये जनरेशन असेल, सेवेज ट्रीटमेंट प्लांट असतील किंवा हे काही पॉईंट्स रिमूव्ह करण्यात आलेले आहेत. ओके, किंवा अजून इकडे म्युन्सिपल सॉलिड वेस्ट जे आहे हा पॉईंट सुद्धा रिमूव्ह करण्यात आलेला आहे. ओके, तर असे तुम्ही बघून घेऊ शकता. तर क्विकली आपण बघणार आहोत की कोणते क्वेश्चन्स महत्वाचे आहेत किंवा काही गोष्टी तुम्हाला कशा लक्षात ठेवायच्या. ओके, सो आपण MCQ मध्ये एक्सप्लेन करणार आहोत इन्स्टेड ऑफ डायरेक्टली टीचिंग यू द टॉपिक. राईट, तुम्हाला माहिती आहे की तुमची एक्झाम आहे नियर बाय. ओके, सो विल नॉट गोइंग टू स्पेंड टू मच टाइम ऑन दिस. ओके, तर पोल्युशन्स तुम्हाला माहिती आहे काय आहे की अनडिझायरेबल चेंज इन केमिकल, फिजिकल अँड बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एअर, वॉटर अँड सॉइल, राईट, विच कॉज द हेल्थ प्रॉब्लेम टू ऑल द लिव्हिंग. हे जे मटेरियल आपण यूज करतो, राईट, पोल्युशन इज द अनडिझायरेबल चेंज इन इन्व्हायरमेंट ड्यू टू कंटेमिनेशन ऑफ हार्मफुल मटेरियल्स दॅट हॅव ॲडवर्स इफेक्ट ऑन लिव्हिंग थिंग्स अँड नॅचरल क्वालिटी ऑफ इन्व्हायरमेंट. राईट, काहीतरी चेंज केलं म्हणजे त्याची नॅचरल क्वालिटी तशी राहणार नाही. ओके, आणि हे जे मटेरियल आहे याला आपण म्हणतो पोल्युटंट्स. ओके, तर सिंपल डेफिनेशन आपण जस्ट क्विकली बघितलेली आहे. त्यानंतर याचे टाइप्स आहेत बघा. जनरली दोन टाइपचे पोल्युशन होतात. ओके, एक आहे नॅचरल, दुसरं आहे मॅनमेड. नॅचरल म्हणजे जे नॅचरली होतात, जसं की वाईल्ड फायर असेल, राईट, किंवा व्हॉल्कॅनो असतील किंवा अर्थक्विक असेल, हे झालं नॅचरल कॉज ऑफ पोल्युशन्स. ओके, त्यामुळे सुद्धा खूप सारं पोल्युशन्स होतं. राईट, त्यानंतर मॅनमेड जे आपण तयार केलं आहे ड्यू टू ॲग्रिकल्चर असेल, इंडस्ट्री असेल किंवा काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असेल, त्यामुळे पोल्युशन होतंय. ओके, तर हे झालं मॅनमेड पोल्युशन्स. ओके, तर नॅचरल आणि मॅनमेड हे तुम्हाला समजलं. ओके, त्यानंतर टाइप्स ऑफ नॅचरल अँड आर्टिफिशियल पोल्युशन्स. ओके, तर मोस्टली जे इम्पॉर्टंट पोल्युशनचे टाइप्स आहेत ते कोणते आहेत बघा. एअर पोल्युशन्स जे कशामुळे होतं, इमिशन फ्रॉम व्हेकल, इंडस्ट्रियल इमिशन्स आणि वाईल्ड फायर. ओके, तर हे दोन झाले मॅनमेड, आणि हा जो थर्ड वन आहे हा झाला तुमचा नॅचरल रिझन ऑफ पोल्युशन्स, राईट, वाईल्ड फायर्स. त्यानंतर वॉटर पोल्युशन बघा, केमिकल डिस्चार्ज फ्रॉम फॅक्टरीज, लाईक इंडस्ट्रीमधून जे केमिकल येते. त्यानंतर ऑइल स्पिल्स. ओके, त्यानंतर प्लास्टिक वेस्ट इन ओशन. ओके, हे सगळ्या कारणामुळे काय होते, वॉटर पोल्युशन. त्यानंतर थर्ड आहे सॉइल पोल्युशन्स. ओके, सॉइल पोल्युशनचे मोस्टली रिजन काय आहेत बघा. तर सॉइल पोल्युशन कशामुळे होतं तर बघा, पेस्टिसाइड्स आणि हर्बिसाइड्स जे आपण फार्म मध्ये यूज करतो, राईट, ॲग्रिकल्चरमध्ये आपण केमिकल यूज करतो, त्यामुळे सॉइल पोल्युशन होतं. सेकंड, इलिगल डम्पिंग, राईट, वेस्ट आपलं माहिती आहे जी सिटी वेस्ट असते खूप साऱ्या ठिकाणी व्यवस्थित तिचं रिसायकलिंग होत नाही, यामुळे सुद्धा सॉइल पोल्युशन होतं. त्यानंतर इंडस्ट्रियल वेस्ट, राईट, जी पण इंडस्ट्री असेल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल, फार्मास्युटिकल, सगळ्या इंडस्ट्रीमधून काही ना काहीतरी वेस्ट बाहेर पडते. ओके, आणि ती वेस्ट आपण कुठेतरी तिचा व्यवस्थित जर तिला तिची विल्हेवाट लावली नाही तर तो काय करेल, सॉइल पोल्युशन्स तयार करेल. राईट, त्यानंतर नॉईज पोल्युशन्स, ट्रॅफिक नॉईज असेल, कन्स्ट्रक्शन साईट असेल, लाऊडस्पीकर असेल. राईट, कन्स्ट्रक्शन साईट तर खूप आहे. ओके, राईट, खूप साऱ्या कन्स्ट्रक्शन नॉईज चालूच असतो कुठं ना कुठंतरी. त्यानंतर लाऊडस्पीकर्स. ओके, तर हे झाले बेसिक टाईप. ओके, अजून जर तुम्हाला विचारलं तर एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन, नॉईज पोल्युशन्स, राईट, लाईट पोल्युशन्स,
थर्मल पोल्युशन्स, रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन आणि प्लॅस्टिक पोल्युशन्स हे सगळे आहेत. पण जे मेजर टाईप्स आहेत तुम्हाला हे 4 टाईप्स मेजरली आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचे आहेत. ओके, तर चला नेक्स्ट बघूया. ओके, तर डायरेक्ट MCQ आपण घेणार आहोत. द हार्मफुल मटेरियल इन इन्व्हायरमेंट आर कॉल्ड, राईट. इन्व्हायरमेंटमध्ये जे हार्मफुल मटेरियल आहे त्याला आपण काय म्हणतो? पोल्युशन तर म्हणत नाही, कारण पोल्युशन काय आहे, ही प्रोसेस आहे, राईट. तर त्याला काय म्हणतात बघा, हार्मटँट पण म्हणत नाही आणि पोलंट्स पण म्हणत नाही, तर त्याला म्हणतात पोल्युटंट. ओके, तर जे हार्मफुल मटेरियल आहे इन्व्हायरमेंटमध्ये त्याला म्हणतात पोल्युटंट्स. ओके, हे झालं तुमचा आन्सर, पोल्युटंट. ओके, हा क्वेश्चन झाला. पटापट क्वेश्चन्स घेणार आहोत आपण MCQ, आणि काही क्वेश्चन्समध्ये ट्रिक पण सांगणार आहोत की लक्षात कसे ठेवायचे, राईट. विच ऑफ द फॉलोइंग इज अ मॅन मेड और आर्टिफिशियल सोर्स ऑफ पोल्युशन्स. ओके, आर्टिफिशियल बघा काय तर व्हॉल्कॅनिक इरप्शन, तर हा काय आहे तुमचा? नॅचरल आहे. त्यानंतर बघा इंडस्ट्रियल इमिशन, इंडस्ट्रियल इमिशन नेचर करता का नाही, हे ह्युमन मेड आहे, राईट. आपल्यालाच पाहिजे म्हणून आपण इंडस्ट्री पाहिजे म्हणून आपण इंडस्ट्रियल इमिशन, म्हणजे याचा आन्सर काय आलं? विच ऑफ द फॉलोइंग इज मॅन मेड सोर्स ऑफ पोल्युशन्स, राईट. मॅन मेड फक्त इंडस्ट्रीज आहे. त्याच्या खाली बघू सी ऑप्शन काय, हा फॉरेस्ट फायर आहे, राईट. फॉरेस्ट फायर कोण लावतं? ऑटोमॅटिक लागतं नॅचरल ॲक्टिव्हिटीमुळे, राईट. आणि थर्ड आहे ओशन करंट. ओके, तर हे सुद्धा काय आहे? नॅचरल आहे. तर याच्यामध्ये जे मॅन मेड आहे ते आहे इंडस्ट्रियल इमिशन. तर हे झालं त्याचा आन्सर, इंडस्ट्रियल इमिशन्स. विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ नॅचरल पोल्युशन्स. ओके, नॅचरल पोल्युशन्सचे एक्झाम्पल तुम्हाला सांगायचे आहेत बघा. सेवेज कंटिन्युएशन्स, इंडस्ट्रियल इमिशन, स्मोक फ्रॉम वाईल्ड फायर आणि एक्झॉस्ट फ्युम्स फ्रॉम कार. ओके, तर यातलं राईट आन्सर कोणतं आहे? तर स्मोक फ्रॉम वाईल्ड फायर, राईट. कारण वाईल्ड फायर ही कशामुळे लागते? नॅचरल ॲक्टिव्हिटीमुळे, राईट. तर तुमचा क्वेश्चनचा आन्सर आहे सी. ओके, एक्झाम्पल ऑफ नॅचरल पोल्युशन्स. नॅचरल म्हणजे जे नॅचरली होतात, ज्यामध्ये आपला हात नाही आहे जास्त तरी, राईट. माणसाचा हात त्याच्यामध्ये नाही आहे, तो झाला नॅचरल पोल्युशन्स. तर इकडे आन्सर आहे तुमचं सी, स्मोक फ्रॉम वाईल्ड फायर. ओके, त्यानंतर आपण या टॉपिकवरती काही बघणार आहोत. टॉपिकचं नाव आहे लँड पोल्युशन्स. ओके, तर लँड पोल्युशन्स कशामुळे होतं, त्याचे रिझन्स काय आहेत, प्रिव्हेंट कसं करायचं आणि त्याचे इफेक्ट काय आहेत. ओके, या सगळ्या पॉईंटवरती तुम्हाला जनरली क्वेश्चन्स विचारू शकतात. ओके, तर यातले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण बघूया. कॉज ऑफ लँड पोल्युशन्स आर, राईट. लँड पोल्युशनचे कॉजेस कोणते आहेत बघा. इंडस्ट्रियलायझेशन, मायनिंग, ॲग्रिकल्चर आणि ऑल ऑफ द अबव, राईट. बघा, इंडस्ट्रियलायझेशनमुळे सुद्धा तुम्ही काय करता, वेस्ट जी आहे ती तुमची कुठेतरी टाकून देता, त्यामुळे लँड पोल्युशन होणार. मायनिंगमुळे तर होणारच, राईट, कारण आपण खूप 4,500 मीटर खाली जमिनीत खोदणार. ओके, त्यातलं फॉरेस्ट काढून टाकणार, झाडं तोडणार, राईट. या सगळ्यामुळे होणार, राईट. ॲग्रिकल्चरमुळे सुद्धा कशामुळे होतं बघा. ॲग्रिकल्चरमुळे जनरली होत नाही, राईट, बट आता व्हायला लागले, कारण आपण खूप जास्त यूज करतोय. पेस्टिसाइड्स असतील, तुमचे केमिकल्स असतील, त्यानंतर जे आपण फर्टिलायझर्स यूज करतो, त्यामुळे सुद्धा काय होतं, लँड पोल्युशन. त्यामुळे याचा आन्सर आहे ऑल ऑफ द अबो. ओके, हे झालं याचा आन्सर, ऑल ऑफ द अबो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑफ लँड पोल्युशन इज. ओके, लँड पोल्युशनचा निगेटिव्ह इम्पॅक्ट काय आहे बघा. फर्स्ट आहे सॉइल इरोजन, शिफ्टिंग ऑफ हॅबिटेट, वॉटर पोल्युशन आणि ऑल ऑफ द अबो. ओके, तर याचा आन्सर काय आहे बघा, ऑल ऑफ द अबो, राईट. तर वॉटर पोल्युशन आणि लँड पोल्युशनचा इम्पॅक्ट काय असतो, जर तुमची लँड पोल्युटेड असेल, राईट, तुम्ही खूप सारं केमिकल तिथे मिक्स केलंय, राईट, आणि फर्टिलायझर टाकलंय किंवा इंडस्ट्रियल वेस्ट कुठंतरी एखाद्या ठिकाणी आणून टाकली, ज्यानंतर जेव्हा पाऊस पडेल त्यावेळेस काय होणार, ते जे केमिकल असणार ते पाण्यासोबत फ्लो होऊन कुठेतरी एखाद्या तळ्यामध्ये किंवा कुठेतरी जमा होणार, राईट, आणि त्यावेळेस त्या वॉटरला सुद्धा तो काय करणार, पोल्यूट करणार. ओके, सो ह्यामधून तुम्हाला समजलं की हे ऑल आहेत जे जे इम्पॅक्ट आहेत लँड पोल्युशनचे. विच ऑफ द फॉलोइंग इज अन आर्टिफिशियल सोर्स ऑफ सॉइल पोल्युशन्स, राईट. सॉइल पोल्युशनचा आर्टिफिशियल सोर्स काय आहे, राईट. आर्टिफिशियल स्टँड फॉर मॅन मेड. ओके, तर फर्स्ट ऑप्शन आहे अर्थक्विक इंड्युस्ड लँडस्लाइड्स. ओके, तर हा तर नॅचरल आहे, राईट, अर्थक्विक आपल्या हातात नाही आहे. त्यानंतर ॲग्रिकल्चर रन ऑफ कंटेनिंग पेस्टिसाइड्स अँड फर्टिलायझर, राईट, हा असू शकतो, राईट, कारण ॲग्रिकल्चर जे रन ऑफ करतोय आपण त्यामध्ये खूप सारं पेस्टिसाइड्स आणि फर्टिलायझर्स यूज करतोय, म्हणजेच आपण काय करतोय, इनडायरेक्टली सॉइल पोल्युशन करतोय, राईट. त्यानंतर नॅचरल सॉइल इरोजन, हा पण नाही आहे. सॉइल न्यूट्रिशन्स फ्रॉम डिकेइंग प्लांट मॅटर्स. ओके, हा पण मॅनमेड नाही आहे, राईट. तर जे आपला आन्सर आहे ते आहे बी. ओके,
या क्वेश्चनचा आन्सर आहे बी. विच ऑफ द फॉलोइंग इज अ आर्टिफिशियल सोर्स ऑफ सॉइल पोल्युशन्स? ॲग्रिकल्चर रन ऑफ कंटेनिंग पेस्टिसाइड्स अँड फर्टिलायझर्स, राईट. आणि याच्यात जर विचारलं की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ नॅचरल सोर्स ऑफ सॉइल पोल्युशन्स, राईट, तर हे सगळे नॅचरल आहेत बघा. अर्थक्विक असेल, त्यानंतर नॅचरल सॉइल इरोजन असेल, किंवा डिकेइंग प्लांट मॅटर्स, राईट. सॉइल न्यूट्रिएंट फ्रॉम डिकेइंग प्लांट मॅटर्स, हे सगळे काय आहेत? नॅचरल सोर्स आहेत सॉइल पोल्युशनचे किंवा लँड पोल्युशन्सचे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द प्रायमरी कॉज ऑफ सॉइल पोल्युशन? सॉइल पोल्युशनचे प्रायमरी कॉजेस कोणते आहेत बघा? ओव्हर रेझिंग, डिफॉरेस्टेशन, human activities like industrial waste disposal and use of pesticides आणि natural disasters. त्याचा आन्सर आहे सी, राईट. प्रायमरी कॉज जो आहे सध्याच्या काळात सॉइल पोल्युशनचा, तो आहे एकतर इंडस्ट्रियल वेस्ट डिस्पोजल किंवा पेस्टिसाइड. ओके, या दोघांमुळे सर्वात जास्त होते. आणि त्यानंतर डिफॉरेस्टेशन किंवा नॅचरल डिसास्टर असतील किंवा ओव्हर रेझिंग असेल. ओके, बट जे मेन रिझन आहे, जो प्रायमरी कॉज आहे, तो आहे ॲक्टिव्हिटीज लाईक इंडस्ट्रियल वेस्ट disposal and use of pesticides and fertilizers. Okay, so next question आहे, which of the following is a preventive measure to reduce soil pollutions? Preventive means what? की होऊ नये म्हणून आपण काय मेजर करणार आहोत, राईट? प्रिव्हेंटिव्ह मेजर. सो त्याच्यामध्ये काय आहे की ओव्हर यूज ऑफ केमिकल अँड फर्टिलायझर, तर हा तर नसणारच आहे, कारण ओव्हर यूज केला तर सॉइल पोल्युशन प्रिव्हेंट होणारच नाही, राईट. त्यानंतर क्रॉप रोटेशन, त्यानंतर कंटिन्युअस मोनोकल्चर आणि डिफॉरेस्टेशन, राईट. तर डिफॉरेस्टेशन पण नाही राहणार, राईट. तर याचा आन्सर आहे क्रॉप रोटेशन्स. बघा, जनरली काय होतं की वेगवेगळ्या टाईपचे जर तुम्ही क्रॉप घेतले, राईट, तर त्यामुळे काय होतं की जमिनीची जी क्षमता असते पीक निर्माण करण्याची, किंवा जी क्वालिटी असते त्याच्यामधून नवनवीन पीक येण्याची, ती सुधारते. त्यामुळे काय करतात की वेगळे क्रॉप रोटेट करत राहतात. जसं की तुम्ही कंटिन्युअस जर एखाद्या शेतात ऊसाचं पीक घेत असाल, तर त्यामुळे काय होतं, त्याचा जो दर्जा असेल किंवा त्यातले जे मिनरल्स असतील, काही त्याची जी क्षमता असेल उत्पन्न करण्याची, ती कमी होत जाते दिवसेंदिवस. ओके, त्यामुळे काय करावं लागतं की कंटिन्युअस 1-2 वर्षानंतर तुम्हाला क्रॉप रोटेशन करावं लागतं. आणि याचा इम्पॅक्ट असा असतो की यामुळे तुम्हाला कमी फर्टिलायझर पण यूज करावं लागतं. कमी फर्टिलायझरमध्ये सुद्धा तुम्ही जास्त उत्पन्न घेऊ शकता. Which of the following practices is most effective in preventing the soil erosion? Okay, soil erosion कमी करण्यासाठी जी बेस्ट प्रॅक्टिस कोणती आहे बघा? डिफॉरेस्टेशन तर नाही राहणार. डिफॉरेस्टेशन केलं तर अजून सॉइल इरोजन होईल, म्हणजे हा तुमचा नाही आहे. त्यानंतर टेरेसिंग, त्यानंतर कंटिन्युअस यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर, हा पण नाही आहे. फर्टिलायझरचा यूज केला तर ते असे पण सॉइल इरोजन थांबणार नाही आहे. त्यानंतर बर्निंग ऑफ क्रॉप रेसिड्यूज, हे पण चुकीचं आहे, राईट. तर हे 3 निगेटिव्ह आहेत. तर करेक्ट आन्सर काय आहे की टेरेसिंग आहे. ओके, तर टेरेसिंग काय असतं, जेव्हा आपण एखादा हिल एरिया असेल, ओके, त्यामध्ये काय करतात, वेगवेगळे स्लॉट्स करतात आणि त्यामध्ये पीक घेतात. त्यामुळे काय होतं की जी डोंगरावरची माती वगैरे असेल ती पाण्यासोबत वाहून जाते. ओके, तर याचा आन्सर आहे टेरेसिंग. ओके, तर एक्झॅक्टली टेरेसिंग काय असते बघा? सॉइल कन्झर्वेशनचे काही टाइप्स आहेत बघा. एक आहे काउंटर प्लॅनेटिंग, स्ट्रीप फार्मिंग, टेरेसिंग आणि प्लांट ग्रोविंग, राईट. तर हे टेरेसिंग म्हणजे काय आहे? सिमिलर टू स्ट्रीप फार्मिंग. म्हणजेच काय करतात की एक स्टेप्स तयार करतात जमिनीच्या, आणि त्यामध्ये काय करतात की तुमची माती किंवा त्यातले काही जे इम्पॉर्टंट मिनरल्स असतील जे तुमच्या पिकासाठी लागतात, ते वाहून जाऊ नये म्हणून एक बांध तयार करतात, राईट. आणि त्याला काय म्हणतो आपण? त्या फार्मिंगला टेरेसिंग म्हणतो. तर इकडे तुम्ही इमेजमध्ये बघू शकता बघा, या प्रोसेसला टेरेसिंग म्हणतात. ओके, त्यानंतर 7th क्वेश्चन आहे, हाऊ डज द एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स अफेक्ट द सॉइल, राईट. एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स अफेक्ट द सॉइल, राईट. तर काय होईल जर एक्सेसिव्ह फर्टिलायझर यूज केलं तर? इन्क्रीज सॉइल ऑर्गॅनिक मॅटर, हे तर होणार नाही. ऑर्गॅनिक मॅटर कमी होतील. रिड्यूस सॉइल फर्टिलिटी ओव्हर टाईम, हे होऊ शकतं, राईट. एक्सेसिव्ह केमिकल ऑफ फर्टिलायझर केल्याने काय होईल तुमचं? रिड्यूस सॉइल फर्टिलिटी ओव्हर टाईम, राईट. त्यानंतर इम्प्रूव्ह द स्ट्रक्चर ऑफ द सॉइल, राईट. स्ट्रक्चर तर इम्प्रूव्ह होणार नाही, कारण निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे फर्टिलायझरचा सॉइलवरती. निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे, त्यामुळे आपण फक्त जो निगेटिव्ह पॉईंट आहे तोच इकडे पकडणार. जे पॉझिटिव्ह असतील त्याला कट करून टाकणार. जसं तुम्हाला आन्सर माहित नसेल तर बघा, इथं काय, इनहान्स द ग्रोथ ऑफ सॉइल ऑर्गॅनिझम, राईट. हे तर होणारच नाही आहे, म्हणून याला कट करा. हा पण कॅन्सल झाला, हा पण कॅन्सल झाला. राहिला कोणता? बी. ओके, सो दिस इज युअर आन्सर. रिड्यूस द सॉइल फर्टिलिटी ओव्हर टाइम, राईट. एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर. चलो, नेक्स्ट क्वेश्चन्स. What is the effect of soil pollutions on human health, right?
सॉइल पोल्युशन झालं तर त्याचा इम्पॅक्ट काय होणार किंवा इफेक्ट काय होणार ऑन ह्युमन हेल्थ. ओके, तर फर्स्ट ऑप्शन आहे इम्प्रूव्ह न्यूट्रिशन्स फ्रॉम क्रॉप. नाही होणार, राईट. सॉइल पोल्युशन पोल्युशन होत आहे म्हणजेच त्यामध्ये काहीतरी एक्सेस मटेरियल, हार्मफुल मटेरियल ॲड होते, म्हणजेच आपल्यावर काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्याच्यात होणार नाही, राईट. त्यानंतर इन्क्रीज क्रॉप येल्ड अँड हेल्दियर फूड, हे पण नाही होणार, राईट. पोल्युशन असेल तर कुठून हेल्दियर फूड मिळणार तुम्हाला. इन्क्रीज अवेलेबिलिटी ऑफ वॉटर रिसोर्स, हे पण चुकीचं आहे. त्यानंतर कंटिन्युएशन ऑफ फूड अँड वॉटर रिसोर्स विथ टॉक्सिक सबस्टन्सेस, हे होऊ शकतं, राईट. वो बोलते क्या बोलते उसको, आप बुरा करोगे तो बुरा ही होगा, राईट. आपण सॉइल पोल्युशन करतोय तर आपल्याला इम्प्रूव्ह न्यूट्रिशन फ्रॉम क्रॉप्स भेटेल का? नाही भेटणार. आपण इकडे काय करतोय, सॉइलला पोल्युशन करतोय, म्हणजे आपल्याला पण पोल्युटेड फूड खायला मिळणार. म्हणजेच काय, कंटिन्युएशन ऑफ फूड अँड वॉटर सोर्सेस विथ टॉक्सिक सबस्टन्सेस, राईट. सो याचा आन्सर आहे डी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स बघूया. हो, जल है तो कल है, राईट, यू नो दिस. सो नेक्स्ट जे क्वेश्चन्स असणार आहेत आपले ते वॉटर पोल्युशन्सवरती असणार आहेत. त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. तो नेक्स्ट क्वेश्चन है हमारा, वाटर पोल्यूशन इज ड्यू टू, राइट. विल कम टू नेक्स्ट टॉपिक नाउ, वाटर पोल्यूशन, राइट. तर वॉटर पोल्यूशन कशामुळे होते बघा, कार्बन डायऑक्साईड नाही होणार, एअर पोल्यूशनसाठी आहे. सल्फर डायऑक्साईड पण एअर पोल्यूशनसाठी, ऑक्सिजन पण कशालाच नाही, ऑक्सिजन चांगला आहे, राईट. ऑक्सिजन कोणतंच पोल्यूशन करत नाही आहे सध्या तरी. त्यानंतर जो राहिलेला ऑप्शन येतो आहे इंडस्ट्रियल वेस्ट, राईट. तर मोस्ट ऑफ द जे वॉटर पोल्यूशन होतं ते इंडस्ट्रियल वेस्टमध्ये असेल किंवा इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर असेल किंवा मग कुठेतरी तुम्ही इंडस्ट्रियल वेस्ट टाकणार, त्यानंतर जेव्हा पाऊस येईल त्यानंतर ते केमिकल त्या पाण्यामध्ये मिक्स होऊन कुठेतरी एखाद्या वॉटर सोर्समध्ये जाऊन मिसळेल, राईट. तर हे झाले वॉटर पोल्युशनचे रिझन, राईट. तर इकडे तुमचा आन्सर आहे सी, इंडस्ट्रियल वेस्ट. तर नेक्स्ट क्वेश्चन्स आहे द इम्पॅक्ट ऑफ वेस्ट वॉटर ऑन इन्व्हायरमेंट इज, राईट. वेस्ट वॉटरमुळे इन्व्हायरमेंटवरती कोणता इम्पॅक्ट होऊ शकतो बघा, नॉईज पोल्युशन्स, न्यूसन्स, डिसीज आणि ऑल ऑफ द अबो, राईट. तर नॉईज पोल्युशन्स तर नाही होणार, त्यानंतर डिसीज होऊ शकतात आणि ऑल ऑफ द अबो, राईट. तर याचा आन्सर बघूया आपण. तर याचा आन्सर आहे न्यूसेन्स. न्यूसेन्स म्हणजे काय की इन्व्हायरमेंटवरती काहीतरी विपरीत परिणाम करणं, राईट. इन्स्टेड ऑफ पर्टिक्युलर आपण काय सांगितलंय की न्यूसेन्स ऑन इन्व्हायरमेंट, म्हणजेच ऑप्शन्स बी, राईट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, द पीएच ऑफ वॉटर शुड बी बिटवीन, राईट. बघा ज्यावेळेस पण तुम्ही तुमच्या घरामध्ये प्युरिफायर यूज करत असाल किंवा वॉटर फिल्टर असेल किंवा जे पिण्याचं पाणी असेल त्याची क्वालिटी चेक करण्यासाठी आपण काय करतो, त्याचं पीएच चेक करतो, राईट. पीएच व्हॅल्यू, आणि ती पीएच व्हॅल्यू जर विदिन रेंजमध्ये असेल तर ते पिण्यायोग्य आहे. तर त्याची रेंज किती, जनरली ती असते 7 to 8.5, राईट. म्हणजे जर तुमच्या घरात येणाऱ्या पाण्याचं पीएच 7 to 8.5 असेल तर इट इज ड्रिंकेबल, राईट, ऑर इट इज गुड फॉर ड्रिंक, राईट. जसं आपण बघतो आपल्याकडे जर प्युरिफायर असेल, फिल्टर वगैरे तुम्ही फिट केला असेल घरामध्ये, तर काय सर्व्हिसवाला येतो, राईट. तो चेक करतो की फिल्टर व्यवस्थित काम करतंय का नाही. तर तो काय चेक करतो एक्झॅक्टली, तो काय करतो, त्याच्याकडे एक पीएच मीटर असतं 200 रुपयाचं, राईट. अमेझॉनवर येते 200-300 रुपयाला, राईट. ते मीटर घेऊन तो त्या पाण्याचं पीएच लेवल चेक करतो आणि ते विदिन रेंजमध्ये असेल तर तो सांगणार, हा सर तुमचं फिल्टर एकदम व्यवस्थित चालतंय, निकालो 500 रुपये, राईट. तर हे झालं पीएच लेवल. तर इट शुड बी विदिन 7 to 8.5. ओके. जरी एक्झामला नाही आला तर कायमचं लक्षात ठेवा, ऍटलिस्ट तुम्हाला समजेल तरी आपण कोणतं पाणी पितोय म्हणून, राईट. त्यानंतर डायरेक्ट सोर्स ऑफ वॉटर पोल्युशन इन्क्लूड्स, राईट. वॉटर पोल्युशनचे डायरेक्ट सोर्स कोणते आहेत, राईट. तर बघा, डिस्चार्ज फ्रॉम फॅक्टरीज, डिस्चार्ज फ्रॉम पॉवर प्लांट, ऑइल वेल्स आणि ऑल ऑफ दिस, राईट. तर बघा याचा आन्सर आहे ऑल ऑफ दिस. सगळ्यामुळेच काय होतंय, वॉटर पोल्युशन होतंय. मग ते डिस्चार्ज फ्रॉम फॅक्टरीज असेल, पॉवर प्लांट असेल किंवा ऑइल असेल, राईट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इनडायरेक्ट सोर्सेस ऑफ वॉटर पोल्युशन इज. इनडायरेक्ट सोर्सेस, राईट. बघा आता हा डिस्चार्ज फ्रॉम फॅक्टरी हा डायरेक्ट सोर्स आहे, राईट. म्हणजे हा आन्सर आपला असणार नाही. त्यानंतर डिस्चार्ज फ्रॉम पॉवर प्लांट हा पण डायरेक्ट सोर्स आहे, म्हणजे हा पण नसणार. त्यानंतर ॲग्रिकल्चर फील्ड, राईट. आता बघा ॲग्रिकल्चर फील्ड डायरेक्ट वॉटर पोल्युशन करत नाहीये, हा इनडायरेक्टली करतो, राईट. बट याचा आन्सर सी हे आधी समजून घ्या, पण क्विकली एक्सप्लेन करू की हा इनडायरेक्ट कसा आहे. तर बघा, ॲग्रिकल्चरमुळे डायरेक्ट वॉटर पोल्युशन होणार नाही, बट तुम्ही ॲग्रिकल्चर करताना काही केमिकल्स यूज करणार, फर्टिलायझर यूज करणार, नंतर ते काय करणार, पाऊस आल्यानंतर त्या पाण्यामध्ये मिक्स होणार ते केमिकल्स आणि ते कोणत्या तरी सोर्समध्ये जाणार, राईट. आणि मग तिकडे गेल्यानंतर तो काय करणार, वॉटर पोल्युशन्स करणार, राईट.
So this is the indirect source of water pollution, right? So agriculture is the indirect source of water pollution. The answer is C. नेक्स्ट क्वेश्चन्स बघूया आपण. डॅश डॅश व्हॅल्यू हाय द वॉटर युजलेस फॉर अदर डोमेस्टिक युजेस ऑल्सो, राईट. जर पाण्यामध्ये कोणती व्हॅल्यू हाय असेल तर ते पाणी आपण इवन दो अदर डोमेस्टिक युजेससाठी सुद्धा यूज करू शकत नाही, राईट. जसं की क्लिनिंग असेल वगैरे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्यासाठी सुद्धा यूज करू शकत नाही. तर त्याचं आन्सर काय आहे बघा. फर्स्ट ऑप्शन्स हे आहे बायोलॉजिकल हायड्रोजन डिमांड, त्यानंतर बायोलॉजिकल डिमांड, त्यानंतर बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड अँड ऑल ऑफ दिस. तर याचा आन्सर आहे सी. इट इज कॉल्ड ॲज बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड, राईट. याला म्हणतात BOD. ओके. जर एखाद्या पाण्याच्या सोर्समध्ये खूप जास्त BOD ची डिमांड असेल, म्हणजे त्यामध्ये खूप जास्त ऑक्सिजन तुम्हाला डिमांड करत असेल ते पाणी, तर त्या पाण्याची क्वालिटी काय आहे, एकदम युजलेस आहे ते पाणी. जी इवन आपण वी कॅन्ट यूज फॉर डोमेस्टिक पर्पज ऑल्सो, राईट. सो बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि थोडंसं इंटरेस्टिंग पॉईंट आहे हा. इवन तुम्ही थोडेसे इन्व्हायरमेंट इको फ्रेंडली असाल, राईट, तुम्हाला थोडंसं वाटत असेल तर बघा. अ बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड मेक्स वॉटर अनसुटेबल फॉर मोस्ट ऑफ द डोमेस्टिक यूज लाईक ड्रिंकिंग और इरिगेशन ऑल्सो, राईट. This is because high BOD indicate large amount of organic pollutants which can lead to low dissolved oxygen levels and the growth of harmful microorganism. ओके. म्हणजे काय होतंय की एखाद्या पाण्यामध्ये जर लार्ज ऑक्सिजनची डिमांड असेल तर त्यामध्ये काय आहे की खूप सारे पोल्युटंट्स मिक्स आहेत. ओके. आणि त्यामध्ये खूप सारं पोल्युटंट असल्यामुळे काय होतं की त्यातला जो ऑक्सिजनची लेवल आहे ती कमी होते. लेवल ऑक्सिजनची कमी झाली म्हणजे तो काय करतो, मोर डिमांड करतो बायोलॉजिकल ऑक्सिजनची, राईट. तर आता आपण बघूया की एक्झॅक्टली डिमांड काय आहे, राईट. So what is biological oxygen demand, right? So biochemical oxygen demand is the amount of oxygen consumed by bacteria and other microorganisms while they decompose organic matter under aerobic conditions. The common lake or stream contains small amount of oxygen in the form of dissolved oxygens, DO, right? ऑलरेडी जे लेक असतील किंवा काही स्ट्रीम असेल त्यामध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ ऑक्सिजन प्रेझेंट असतो. बट dissolved oxygen is a crucial component of natural water bodies, maintaining the aquatic life and quality aesthetic of streams and lakes, right? So demand जर कमी असेल तर त्याची क्वालिटी व्यवस्थित आहे. The decay of organic matter in water is measured as a biochemical oxygen demand, right? आत्ताच आपण हा क्वेश्चन बघितला, याचा आन्सर तुम्हाला माहिती आहे. सो दिस स्टेटमेंट इज ट्रू, म्हणजे याचा ऑप्शन्स ए. ओके, इट्स ट्रू. Which of the following is not a waterborne disease, right? Waterborne disease कोणते नाही आहेत following: jaundice, cholera, plague आणि amoebiasis, right? So 4 ऑप्शन्स आहेत. तर याचा आन्सर आहे amoebiasis, बिकॉज मोस्ट ऑफ द जे आहेत जॉन्डिस असेल, कॉलेरा असेल किंवा प्लेग, हे पाण्यामधून पसरतात किंवा पाण्यामधून तुम्हाला त्याची लागण होऊ शकते, राईट. सो दिस इज ओनली द ऑप्शन डी इज नॉट वॉटरबॉर्न डिसीज. ओके. अजून एक क्वेश्चन आहे. कंटॅमिनेशन ऑफ वॉटर विथ सेवेज इज इंडिकेटेड बाय सिस्ट ऑफ. तर याचा आन्सर आहे नन ऑफ द अबो. यातला कोणताही यामधला कोणताही एलिमेंट यूज होत नाही. जो ऍक्च्युअल मध्ये यूज होतो तो आहे तुमचा हा इंटामोबिया हिस्टोलायटिका. ओके, हा यूज करतात ॲज अ सिस्ट. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग डिसीज कॅन बी कॉज्ड बाय द पोल्युटेड वॉटर, राईट. तर तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत कोलेरा, मलेरिया, इन्फ्लुएन्झा आणि ट्युबरक्युलस, राईट. तर आन्सर आहे ऑप्शन्स ए. कॉलेरा हा जनरली पोल्युटेड वॉटरमुळे होतो. कॉलेरा हा ड्यू टू पोल्युटेड वॉटरमुळे होतो जनरली, राईट. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच केमिकल युज्ड इन ॲग्रिकल्चर कंट्रीब्युट्स टू वॉटर पोल्युशन्स, राईट. ॲग्रिकल्चरमध्ये कोणतं केमिकल आहे जे तुमच्या वॉटर पोल्युशन्सला कारणीभूत आहे, राईट, कंट्रीब्युट्स करत आहेत. तर बघा, फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, हर्बिसाइड्स आणि ऑल ऑफ द अबो, राईट. क्रॉप प्रोटेक्शनसाठी आपल्याला हे केमिकल यूज करावं लागतात. आन्सर आहे ऑल ऑफ द अबो, डी. सो जनरली प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, पेस्टिसाइड यूज करतात. त्याचे खूप सारे टाइप्स असतात. पेस्टिसाइड म्हणजेच फर्टिलायझर डिफरंट, पेस्टिसाइड इज डिफरंट, राईट. पेस्टिसाइडर म्हणजे अजून टाईप असतात बघा, जसं हर्बिसाइड आहे, फंगिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स, मिटिसाइड्स आणि हर्बिसाइड्स. तर हे 4-5 टाइप्स आहेत पेस्टिसाइडमध्ये. ओके.
सो हे वेगवेगळे तुम्ही कधी बघितले नसतील, पण असे खूप सारे टाईपचे पेस्टिसाइड्स आपल्याला मिळतात, राईट. म्हणजे ॲक्च्युली फार्मर असतील त्यांना माहीत असेल की फंगीसाईड काय आहे, इन्सेक्टिसाइड काय आहे किंवा हर्बिसाइड्स काय, राईट. हर्बिसाइड्स हे जनरली अनवॉन्टेड जे तणनाशक, राईट. हर्बिसाइड्स म्हणजेच काय असं तुमचं तणनाशक याला म्हणतात मराठीतून, राईट. सो बाकीचं फंगीसाईड हे कीटकनाशक, त्यानंतर बुरशीनाशक, असे वेगवेगळे त्याचे नावं आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स आहे, व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ द BIS वॉटर क्वालिटी स्टँडर्ड, राईट. BIS स्टँड फॉर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, राईट. तर जे BIS स्टँडर्ड आहे वॉटर क्वालिटीचं, त्याचा मेन पर्पज काय, टू रेग्युलेट वॉटर युजेस. हा तर नसणार आहे, रेग्युलेट कोण करते आपल्याकडे, राईट. कोणी किती यूज करा, आपल्याकडे कोणी वॉटर रेग्युलेट करत नाही. टू इन्शुअर वॉटर सेफ्टी अँड क्वालिटी फॉर ड्रिंकिंग, राईट. दिस कॅन बी, राईट. त्यानंतर बेटर ग्रोथ रेट, हे पण नाही आहे. नन ऑफ द अबव, हे पण नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे बी. ओके. सो BIS जे स्टँडर्ड आहे, त्यामुळे बघा, जेव्हा तुम्ही एखादं वॉटर फिल्टर घेणार, परचेस करणार, त्यामध्ये तुम्हाला चेक करावं लागेल की यामध्ये हा BIS स्टँडर्ड सर्टिफाईड आहे का किंवा BIS अप्रूव्ह आहे का. ओके. सो ते ऑलरेडी तिथे प्रिंट करून देतात मोठ्या अक्षरामध्ये की BIS सर्टिफाईड वॉटर प्युरिफायर काइंड ऑफ थिंग्स, राईट. सो त्याचं मेन पर्पज काय आहे त्या स्टँडर्डचा, टू इन्शुअर वॉटर सेफ्टी अँड क्वालिटी फॉर ड्रिंकिंग, राईट. वॉटरची ड्रिंकिंग क्वालिटी चेक करतं. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट वॉटर कन्झर्वेशन मेथड, राईट. खालीलपैकी कोणती वॉटर कन्झर्वेशनची मेथड नाही आहे. सो रेन वॉटर हार्वेस्टिंग, यामध्ये वॉटर कन्झर्व करतो आपण, राईट. त्यानंतर वेस्ट वॉटर रिसायकलिंग, यामध्ये सुद्धा वॉटर कन्झर्व होतं. त्यानंतर यूज ऑफ केमिकल अँड फर्टिलायझर. सो दिस इज नॉट अ मेथड ऑफ वॉटर कन्झर्वेशन. सो आपला आन्सर हे आहे सी, राईट. त्यानंतर ड्रिप इरिगेशनमध्ये सुद्धा काय होतं, वॉटर कन्झर्वेशन होतं, राईट. सो नॉट विचारलं इथं, म्हणून हे सगळे. त्यानंतर व्हॉट इज द परमिसिबल लिमिट ऑफ टोटल डिझॉल्व सॉलिड्स TDS इन पोर्टेबल वॉटर ॲज पर BIS स्टँडर्ड, राईट. TDS ची लिमिट काय आहे, राईट. सो हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ॲज पर BIS स्टँडर्ड आपण बघितलं, BIS स्टँडर्ड कशासाठी असतात, टू रेग्युलेट वॉटर अँड कंट्रोल द क्वालिटी ऑफ ड्रिंकिंग वॉटर, राईट. तर त्यामध्ये अजून एक पॉईंट आहे की वॉटरची TDS चेक करतात, राईट. जसं आपण बघितलं लास्ट टाइम pH चेक करायचो, तसं TDS सुद्धा चेक करतात, राईट. TDS साठी सुद्धा तुम्हाला एक TDS मीटर मिळतं आणि त्याचा आन्सर आहे 500 mg पर लिटर, राईट. तर याचं करेक्ट आन्सर आहे ए. ओके. सो BIS ना जी लिमिट ठरवून दिली आहे वॉटरची टोटल TDS लिमिट, ती आहे 500 mg पर लिटर, राईट. सो वाय TDS इज इम्पॉर्टंट इन ड्रिंकिंग वॉटर, जर तुम्हाला विचारलं, जस्ट लक्षात राहू द्या. TDS level in drinking water is important parameter that determine the quality of water, right. High TDS in water can indicate the presence of harmful contamination such as lead, arsenic and fluoride, right, which can have adverse health effect. On the other hand, low TDS level in drinking water can indicate that the water lacks essential minerals that are important for human health, right. म्हणजेच हाय TDS पण चांगला नाही आणि लो TDS पण चांगला नाही. म्हणजे आपला TDS व्हॅल्यू किती पाहिजे, 500 mg पर एल, राईट. त्यानंतर WHO ना याची लिमिट ठरवून दिलेली आहे काही ठिकाणी. तर ती WHO काय दिलंय, TDS लेवल लेस दॅन 300 mgl फॉर ड्रिंकिंग वॉटर. 300 ही WHO ची लिमिट आहे. इंडियन BIS ची वेगळी आहे आणि ही कॅन व्हॅरी, डिपेंड्स ऑन द लोकल गव्हर्नमेंट अँड लोकल स्टँडर्ड, राईट. त्यानंतर अजून काही BIS मध्ये ज्या गोष्टी आहेत, जर तुम्हाला वॉटर प्युरिफायर चालू करायचं असेल, राईट, तर त्यामध्ये अजून काही टेस्ट तुम्हाला कराव्या लागतात वॉटरच्या रिलेटेड. त्यामध्ये असते कलर टेस्ट, ओडर टेस्ट, त्यानंतर टर्बिडिटी, त्यानंतर pH व्हॅल्यू, क्लोराईड लेवल, टोटल अल्कनिटी ॲज अ कॅडमियम कार्बोनेट आणि फ्री रेसिड्युअल क्लोराईन. ओके. तर या सगळ्या गोष्टी चेक करतात ज्यावेळेस तुम्हाला एखादा वॉटर ट्रीटमेंट प्लांट चालू करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या वॉटरच्या ह्या एवढ्या सगळ्या टेस्ट करून घ्याव्या लागतील BIS कडून, तेव्हा तुम्हाला काय मिळेल, सर्टिफिकेशन्स मिळेल, राईट. त्यानंतर इकडे एक जनरल चार्ट आहे, जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, राईट. व्हॉट ड्रिंकिंग वॉटर TDS मीन्स फॉर युअर हेल्थ. ड्रिंकिंग वॉटर TDS चार्ट, राईट. जर TDS 50 ते 300 असेल तर दिस इज द एक्सलंट, वॉटर क्वालिटी एक्सलंट आहे समजा आणि सेफ फॉर ड्रिंकिंग, राईट. त्यानंतर वॉटर क्वालिटीचा TDS जर 300 ते 600 असेल तर वॉटर क्वालिटी इज गुड अँड सेफ फॉर ड्रिंकिंग, दिस वन ऑल्सो, राईट. त्यानंतर 600 ते 900 असेल, वॉटर क्वालिटी इज फेअर अँड सेफ फॉर ड्रिंकिंग, राईट. बट इफ TDS इज ग्रेटर दॅन 900
and between 900 to 1200, then water quality is poor and may cause laxative effect in some people, right? Not suitable for drinking, right? देन 1200 ते 2000 असेल तर व्हेरी पुअर क्वालिटी अँड नॉट सुटेबल फॉर ड्रिंकिंग ऑन अ रेग्युलर बेसिस, राईट? एखाद्या वेळेस पिलं तर चालेल, पण रेग्युलर बेसिस पिऊ नका. त्यानंतर अबाउट 2000 जर असेल तर अनअक्सेप्टेबल आहे आणि नॉट सुटेबल फॉर ड्रिंकिंग, म्हणजे इथपर्यंत तुम्ही पिऊ शकता, बट आफ्टर 600 TDS यू हॅव सम ॲडवर्स इफेक्ट, राईट? बट जे बेस्ट आहे, एक्सलंट आहे, 50 to 300 आहे, आणि आपल्याकडे जे BIS ची लेवल आहे ती 500 आहे. ओके, 500 आपण डिसाईड केलं आहे, 500 पर्यंत आपल्याला चालतं पाणी प्यायला, असं BIS म्हणते. होप तुम्हाला सर्व समजलं असेल की दिस इज जनरल, राईट? एक्झामचं सोडा, पण तुम्हाला जनरल जरी माहीत असलं तरी खूप आहे या गोष्टी, राईट? सो आणि हे एक साईडला TDS मीटर आहे, जास्त कॉस्टली नसते. 300-400 रुपयाला तुम्हाला ॲमेझॉनवरून असलं TDS मीटर मिळून तुम्ही घरी तुमच्या पाण्याचा TDS चेक करू शकता, राईट? सो दिस इज अबाउट वॉटर पोल्युशन्स. आता नेक्स्ट टॉपिक आपण बघणार आहोत. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन्स आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द ट्रू अबाउट द इम्पॅक्ट ऑफ वॉटर पोल्युशन्स ऑन ह्युमन हेल्थ, राईट? चला ऑप्शन्स बघूया काय काय आहेत. इट कॅन कॉज स्किन डिसीज, इट मे लीड टू रेस्पिरेटरी प्रॉब्लम, देन इट रिझल्ट इन गॅस्ट्रोइंटेन्शियल डिसीज अँड ऑल ऑफ द अबोव, राईट? सो याचा आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव, राईट? हे सगळे डिसीज तुम्हाला वॉटर पोल्युशनमुळे होऊ शकतात, राईट? कॅन कॉज अ स्किन डिसीज, लीड टू रेस्पिरेटरी प्रॉब्लम, इट कॅन रिझल्ट इन अ gastrointestinal disease or all of the above. So this is the your question. Then next question है कि what is the role of sewage treatment plant in water pollution control, right? तर sewage treatment plant चा रोल काय आहे? sewage treatment साठी यूज करतात to purify water, to disposal of sewage, to increase the water hardness and to add chemical to water, right? तर जनरली जो sewage treatment plant असतात तो कशासाठी यूज करतात? To purify wastewater, right? So option A is the correct. So your answer is to purify water, right? Next questions बघूया. So next question आहे, how does water pollution affect the food chain in aquatic ecosystem, right? Water pollution मुळे तुमच्या food system वरती काय impact होतात? Then it increase the number of fish, it disturb the natural balance, harming predators and prey, right? It promote the growth of healthy aquatic plants. ये तो हो नहीं सकता क्योंकि pollution है, fish भी increase नहीं होंगी, ये भी wrong है, और none of the above तो हो ही नहीं सकता. So correct answer is B, right? So it disturb the natural balance, harming predators and prey. So this is your correct answer, right? So next interesting topic is air pollutions, right? So we'll see the some important IMP questions on your topic air pollutions. Okay, so again याच्यामध्ये काय बघणार आपण? Causes, effect and prevention method, right? And some supporting standard or some regulatory norms related to air pollutions. Okay, so again subscribe करा महाटेक अकॅडमी, स्कॅन करा आणि सबस्क्राईब करा. स्कॅन आणि पे नाही आहे इकडे, राईट? हा काय आहे? स्कॅन आणि सबस्क्राईब आहे. Okay, so next questions, what is the primary causes of air pollutions, right? We have seen primary causes of land pollution or soil pollution, then water pollution. Now the question is, what is the primary causes of air pollution? So let's see the options. Industrial emission, yes, it can create air pollutions, right? All the gases or exhaust of industries. Agriculture activity, we'll see. Then vehicle emissions, yes. Then answer is all of the above. So I have a doubt with agriculture activities, but if you see in the some news from Delhi, right, people staying in Punjab, Haryana, they used to burn that crop residuals, and due to that it will create a lot of polluted activities in the NCR region, right? So all are the reason of air pollutions. In somewhere it will contribute, right? Agriculture is not directly involved in air pollutions, but somehow it is contributed indirectly. Next question, which is not pollutant from exhaust of motor vehicle? Okay, so all the mechanical guys see these questions like hydrocarbon gas, fly ash, carbon dioxide and carbon monoxide. So
This is also exhausted from motor vehicle, then carbon dioxide also, carbon monoxide also. So this fly ash is not exhausted from motor vehicle, so it is due to the mining activity and power plant, right? So the correct answer is B, fly ash. Okay, if the question is which of the following are the pollutant that exhaust from motor vehicle, right? If it is not is there, then this the answer is A, C and D, right? मोटरच्या एक्झॉस्ट मधून मोटर व्हेकल असेल कोणतीही, राईट, टू व्हीलर, फोर व्हीलर, ट्रक, पॅसेंजर कार, ओके, त्यामधून जे पोल्युटंट निघते त्यामध्ये कोणते गॅसेस असतात? हायड्रोकार्बन गॅस असेल, कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बन मोनॉक्साईड. सो दिस इज ऑल अबाउट दिस क्वेश्चन्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ समवन नोटिस polluted water coming from, okay, F is missing, from industry in Maharashtra, he she can approach to, right? जर तुम्हाला वाटलं की एखाद्या इंडस्ट्री पोल्युटेड वॉटर बाहेर येते आणि ती कुठेतरी नॅचरल सोर्सला जाऊन मिळते, तर तुम्ही कोणाला सांगणार किंवा कुठे अप्रोच करणार? ओके, तर ऑप्शन आहेत MSCB, इकडे जाऊ नका, शॉक देतील ते, काम तर काही ऐकणार नाही. सेकंड आहे MSRT, लालपरी, राईट. त्यानंतर MPCB, राईट. सो MPCB स्टँड फॉर महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड. ओके, सो करेक्ट आन्सर इज सी. ओके, MPCB जर तुम्हाला विचारलं, कधी कधी MPCBचा फुल फॉर्म जरी विचारला तर लक्षात ठेवा MPCB स्टँड फॉर महाराष्ट्र पॉल्युशन कंट्रोल बोर्ड, राईट. MSCB वाले माहिती आहे तुम्हाला. नंतर MSRTC नाहीये, याचं करेक्ट आन्सर आहे सी. ओके, हेच सांगते आन्सर करेक्ट सी आहे म्हणून, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड. विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ एअर पोल्युशन्स? ओके, डॅमेज फार्मलँड, decrease in ocean water temperature, increase global diversity and damage to ozone layer, right? तर बघा, एअर पोल्युशन मुळे मोस्टली जे त्याचे परिणाम आहेत ते आहे डी, डॅमेज टू ओझोन लेयर, राईट. सो करेक्ट आन्सर इज डी. फार्मलँड, दिस इज नॉट रिलेटेड टू एअर. जनरली डिक्रीज तर होत नाहीये, पोल्युशनमुळे काय होते, टेम्परेचर इन्क्रीज होते, त्यामुळे हा पण कट झाला. ग्लोबल बायो इन्क्रीज तर होणार नाहीये, पोल्युशन बघतोय आपण जनरली निगेटिव्ह इम्पॅक्ट जास्त आहेत आपल्याकडे, राईट. म्हणून डिक्रीज जर असतं तर मग विचार केला असता, बट इन्क्रीज म्हणलं तर हा रिलेव्हंट नाहीये. सो फायनल आन्सर इज डॅमेज टू द ओझोन लेयर, राईट. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द कलरलेस, odorless and toxic gas which produce when organic material incompletely burn? ओके, तर ऑप्शन्स बघू याच्यासाठी काय दिलेत. ऑप्शन्स आहे सल्फर ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, ऑक्सिजन आणि पर्टिक्युलेट्स. ओके, तर याचा आन्सर आहे कार्बन मोनॉक्साईड. मोस्टली हा मोटर व्हेकल मधून निघतो, राईट. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्हेकलला जे आपण पेट्रोल डिझेल असेल ते जर प्रॉपरली बर्न नाही झाले, राईट, त्यामध्ये जर काही रेसिड्युअल्स राहिले किंवा ते इनकम्प्लिटली बर्न झाले, तर त्यामुळे काय होतं, तुमचा कार्बन मोनॉक्साईड हा गॅस तयार होतो तिथे. ओके, आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन्क्रीजिंग अ स्किन कॅन्सर अँड हाय म्युटेशन रेट आर द रिझल्ट ऑफ. ओके, ऑप्शन्स बघूया. स्किन कॅन्सर आणि हाय म्युटेशन रेटचे रेट हा कशामुळे होतो जनरली? ओके, तर त्याचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे ओझोन डिप्लेशन, ऍसिड रेन, पोल्युशन आणि नन ऑफ द अबोव, राईट. सो याचा आन्सर आहे ओझोन डिप्लेशन्स. ओके, जनरली काय होतं, जे ओझोनला छिद्र पडलेत किंवा ओझोन लेअरचं जे डिप्लेशन होते त्यामुळे खूप सारे हजार्डस रेज जे आहेत ते पृथ्वीवरती येतात आणि त्यामुळे मग वेगवेगळे रोग होतात किंवा मग स्किन कॅन्सर असेल, म्युटेशन रेट हाय असेल. ओके, तर हे त्याचे बेसिकली रिझन्स आहेत. द डिप्लेशन ऑफ ओझोन लेअर इज कॉज्ड बाय, ऑप्शन्स आहेत नायट्रस ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, क्लोरो फ्ल्युरो कार्बन्स आणि हा ऑप्शन्स डी आहे, काहीतरी चुकीचं आहे इकडे. ओके, सो याचा आन्सर आहे सी, स्टँड फॉर क्लोरो फ्ल्युरो कार्बन्स. यामुळे जनरली काय होतंय की ओझोन लेअरला डिप्रेशन येतं, याला शॉर्ट फॉर्म मध्ये CFC असे म्हणतात. ओके, CFC स्टँड फॉर क्लोरो फ्ल्युरो कार्बन्स. ओके, सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द गॅस दॅट शोज द मोस्ट व्हेरिएशन फ्रॉम प्लेस टू प्लेस अँड फ्रॉम टाइम टू टाइम इन द लो. म्हणजे असा गॅस जो प्लेस टू प्लेस आणि टाइम टू टाइम कंटिन्युअस व्हॅरी होतो, जो की लोअर ॲटमॉस्फिअर मध्ये आहे. ओके, ऑप्शन्स काय आहेत, ओझोन, O3, कार्बन डायऑक्साईड, CO2, वॉटर वेपर अँड ऑल ऑफ द अबोव. जनरली याचा आन्सर आहे वॉटर वेपर, राईट.
जे वॉटर वेपर आहे हा कंटिन्युअस चेंज होत राहतो अकॉर्डिंग टू प्लेस, राईट. जसं मुंबईला वेगळं असेल, पुण्याला वेगळं असेल, राईट. त्यानंतर टाइम टू टाइम सुद्धा चेंज होतो. कधी सकाळी वॉटर वेपरची क्वांटिटी जास्त असते, संध्याकाळी कमी असतं. जनरली ह्युमिडिटी आपण म्हणतो, राईट. So humidity is continuously changing according to time and places. Okay, so next question is natural causes of air pollutions are, right. Air pollution चे natural causes कोणते आहेत? First, forest fires, then volcanoes, dust storm. Okay, so answer आहे तुमचं all of the above, right. These all are the natural causes of air pollution. So the correct answer is D, all of the above. Okay, so next question. Which of the following on inhalation dissolve in blood hemoglobin more rapidly than oxygen, right. सो असा गॅस जो ऑक्सिजन पेक्षाही जास्त रॅपिडली आपल्या हिमोग्लोबिन मध्ये डिसॉल्व होतो, राईट. सो दिस इज डेंजरस गॅस. सो फर्स्ट ऑप्शन आहे सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, ओझेन आणि नायट्रस ऑक्साईड. ओके, सो त्याचा आन्सर काय आहे? आन्सर आहे बी, कार्बन मोनॉक्साईड, राईट. सो जनरली हा गॅस आहे जो ऑक्सिजनपेक्षा पण रॅपिडली आपल्या ब्लडमध्ये डिसॉल्व होतो. ओके, सो हिमोग्लोबिनमध्ये. सो थोडंसं डिटेलमध्ये बघूया या गॅसमध्ये आहे तरी काय एक्झॅक्टली. ओके, सो हिमोग्लोबिन इन द ब्लड इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सपोर्टिंग ऑक्सिजन टू द सेल, राईट. हे आपल्याला माहिती आहे. हिमोग्लोबिन काय करतात? ब्लड जो ऑक्सिजन असेल तो सेलला ट्रान्सफर करायचं काम करतात. हाऊएव्हर सर्टन गॅसेस कॅन बाइंड टू हिमोग्लोबिन मोर स्ट्रॉंगली दॅन ऑक्सिजन, राईट. जनरली हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन हे बाइंड होऊन ते काम टुगेदर करतात, राईट. बट काही गॅसेस असेल जे ऑक्सिजनपेक्षा पण स्ट्रॉंगली बाइंड होतात अँड रिड्युसिंग इट ॲबिलिटी टू कॅरी ऑक्सिजन, राईट. आणि ते इम्पॅक्ट करतात अपोजिट, म्हणजे ऑक्सिजनला अपोज करतात कॅरी करण्यासाठी. अमॉंग द ऑप्शन्स प्रोव्हाइडेड त्याच्यामध्ये आहे कार्बन मोनॉक्साईड. बघा, हॅज मच हायर ॲफिनिटी फॉर हिमोग्लोबिन दॅन ऑक्सिजन, अप्रॉक्सिमेटली 200 to 250 टाइम्स स्ट्रॉंगर दॅन ऑक्सिजन, राईट. म्हणजे बघा तुम्ही हा किती डेंजरस आहे आपल्या हेल्थसाठी, कार्बन मोनॉक्साईड. सो वेन इनहेल्ड इट रॅपिडली बाइंड्स टू हिमोग्लोबिन अँड फॉर्मिंग carbozymoglobin, right. Carbozymoglobin which prevent oxygen transport, right. So select the correct statement about the particulate matter, right. Particulate matter च्या related correct statement तुम्हाला बघायचं आहे. 10 microM size create lung disease, more than 2.5 microM trapped in lungs, then less than 2.5 microM penetrate deep into lungs, and none of the above. So it's a generally answer आहे C. सो जर जे PM आहे पर्टिक्युलर मॅटर, ओके, तो जर 2.5 पेक्षा लेस असेल तर तो काय करेल? तुमच्या लंग्समध्ये डीपमध्ये जाईल, राईट. सो इट्स करेक्ट आन्सर इज सी. सो द साइज इज लेस दॅन 2.5 micron, then it penetrate deep into lungs. Okay, which of the following gases contributes maximum to the greenhouse effect on earth, right. ग्रीनहाऊस इफेक्ट मध्ये मॅक्झिमम कंट्रीब्युशन कोण देतं? तर कार्बन डायऑक्साईड, मिथेन, क्लोरोफ्लोरोकार्बन्स आणि फेरॉन्स. तर याचं करेक्ट आन्सर आहे CFC, क्लोरोफ्लोरोकार्बन्स, राईट. सो दिस इज कंट्रीब्युटिंग मोस्ट, राईट, maximum, right. Even this methane and carbon dioxide, they also contribute for greenhouse effect. They are also responsible for greenhouse effect. Then next question, gas molecules that absorb thermal infrared radiation and are presented in large quantity to change climate system are known as. So the options are alpha radiations, beta radiations, ozone gases and greenhouse gases. Okay, so the answer is D, greenhouse gases only. So the next question is greenhouse gases which is present in very high quantity is propane, ethane, carbon dioxide and methane. Okay, so the correct answer is carbon dioxide, which is present in very high quantity, right. You know the carbon dioxide is in very high quantity, right. Then next question is, in Bhopal gas tragedy which toxic gas get released, right. You know that Bhopal gas tragedy, right. So options are butane gas, methioisocytane gas, carbon dioxide and methane, and the correct option is B, methyl
isocyanate gas. Okay, so this gas is released in that Bhopal gas accident, and a lot of people lost their life. Next question, smog is, what is a smog? So smog is a solid waste combination of smoke and fog and colorless, or all of the above. The correct answer is B. Okay, so smog is nothing but the combination of smoke and fog, right? So this type of smog mostly found in Delhi, where the weather is very cold, even fog is too much high, right? A lot of accident is also happened due to this fog. And then again, smoke from all the burning of crop residuals. Okay, so the combination of smoke and fog, it become a smog. Next question is, which of the following heavy metal has the SC ban in the use of firecrackers? They lead to air pollutions. Okay, so recently SC stand for Supreme Court of India, right? So they ban some five metals. Okay, so metal or materials, they जे firecrackers मध्ये यूज व्हायचे, राईट? So options आहेत lithium, lead, mercury and all of the above. So the correct answer is all of the above. Okay, so total 5 metals बॅन केलेले आहेत सुप्रीम कोर्टने. त्यापैकी 3 आहेत लिथियम, लीड आणि मर्क्युरी, जे की फायर क्रॅकर्स मध्ये यूज व्हायचे, राईट? सो नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. सो नेक्स्ट टॉपिक असणार आहे आपला रिलेटेड टू नॉईज पोल्युशन. ओके, सो आपण बघणार आहोत नॉईज पोल्युशनच्या रिलेटेड कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते. So the first question is, the unit of sound loudness or level is, sound कशामध्ये मेजर करतात? इलेक्ट्रॉनिक्स वाले तुम्हाला सांगायची गरज नाही. ओके, डेसिबल मध्ये आपण साऊंडची लाउडनेस चेक करतो, राईट? सो वी यूज डेसिबल ॲज अ युनिट फॉर साऊंड मेजरमेंट, राईट? सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. The next question, the World Health Organization define noise above as a noise pollution, right? एक पर्टिक्युलर नॉईज, एक पर्टिक्युलर साऊंड लेवल नंतर आपण कन्सिडर करतो की हा काय आहे, नॉईज आहे, राईट? सो नॉर्मल वेन वी आर टॉकिंग विथ इच अदर, राईट? सपोज टू फ्रेंड्स आर टॉकिंग इन सम क्लास, राईट? सो दॅट इज नॉट अ नॉईज पोल्युशन, राईट? But if you're talking while your teacher is teaching, that time it is pollution. Not pollution, but you are making noise, right? So at particular level it is not a noise pollution, but above that level it will be considered as a noise pollution. So the WHO, World Health Organization, defines certain levels. So above that, that noise is considered as a noise pollution. So it is 65 decibel, right? So any noise having a loudness greater than 65 decibel is considered as a noise pollution. Then next question, normal humans can detect sound ranging from, ऑप्शन्स आहे तिकडे पण, आणि याचा आन्सर आहे 0 to 120 डेसिबल. ओके, और सम केसेस अप टू 130 डेसिबल वी कॅन डिटेक्ट, राईट? बट इट इज हार्मफुल, राईट? above 60 decibel or 90 decibel is very critical, right? If you hear song having the, if you in the noise where the noise is greater than 90 dB, then it is harmful to our ear. So what is noise? Noise is desirable sound, desirable and unwanted sound, undesirable and unwanted sound, undesirable and wanted sound. So noise is never be a wanted, so this is not okay, and it is not desirable also. So this option is not correct. Even here also desirable, so it is not correct. So the correct definition of noise is undesirable and unwanted sound. So it is option C. So the noise is nothing but undesirable and unwanted sound. So next questions, how can we reduce the noises in industry, right? Industries का noise कैसा कमी करणार? By not using the heavy machinery. ये तो नहीं कर सकते भाई, अपना प्रोडक्शन कम हो जाएगा, राइट? तो ये तो कोई इम्प्लीमेंट नहीं करेगा, राइट? सेकंड, बाय यूजिंग रिजिड सील इनक्लोजर. यस, वी कैन डू दिस. हम like proper sealing, or we use proper isolated environment for industries, like separate, we have separate area like MIDCs, right, where all the manufacturing industries are there. So this is we can do. Or second thing, we can use some rigid seal enclosures, like some noisy industry, we can use some proper enclosure. So or third option is by using more robotics. This is not the correct answer, right? We cannot reduce noise by using robotics. Even robot also can create noise. By reducing the production of industry, ये तो नहीं होगा भाई.
प्रोडक्शन रिड्यूस होगा तो हम खाएंगे क्या, राइट? जॉब चले जाएगी, हम इंजीनियर लोग क्या करेंगे, राइट? सो दिस इज नॉट पॉसिबल, सो करेक्ट आंसर इज बी, ऑप्शन बी. So use rigid seal enclosures, right? Natural sources of noise are, right? Natural sources कोणते आहेत? थंडर आहे, नॅचरल सोर्सेस आहेत, लाइटनिंग सुद्धा नॅचरल आहे, आणि बोथ आहेत, त्यामुळे करेक्ट आन्सर आहे सी, बोथ ए अँड बी, राईट? सो बोथ आर नॅचरल सोर्सेस ऑफ नॉइज. Then area like hospital, school must be kept as, options आहेत noise zone, clean zone, silence zone, and none of the above. So the correct answer is C, silence zone. So in other countries like in Europe or America, right, जर तुम्ही एखाद्या शाळेसमोर किंवा हॉस्पिटल समोर जर हॉर्न वाजली तर तुम्हाला फाईन पे करावं लागतं, राईट? बट आपल्याकडे असं नाही, आपल्याकडे कुठं पण वाजवू शकतो आपण, राईट? सो वी मस्ट फॉलो दॅट रूल्स, राईट? इफ दे से डोंट हॉर्न, सो हॉर्न वाजवू नका, राईट? अपोजिट नाही करायचं, नाहीतर हॉर्न, नो हॉर्न, सायलेन्स झोन म्हणलं की हॉर्न वाजायचा, राईट? सो बी सिन्सियर. Okay, so correct answer is C, silence zone. Then next, some questions are related to pollution control board, right? So that topic is there, it's related to the roles and responsibilities and some act of pollution control board. Okay, so quickly we'll see some questions. Which of the following is a function of state pollution control board, right? आपण आधीच बघितलंय MPCB, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड, राईट? त्यांचे फंक्शन्स काय आहेत? ॲडव्हर्टायझिंग द स्टेट गव्हर्नमेंट रिगार्डिंग वॉटर पोल्युशन कंट्रोल or location of the industries, right? Then options B आहे conducting and encouraging investigation and research related to different aspect of pollutions, right? Then inspecting trade influent and waste water treatment plant. So the correct answer is all of the above. So तुम्हाला जर विचारलं तर हे सर्व काय आहेत? स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्डचे फंक्शन आहेत. MPCB stands for, right? आपण ऑलरेडी हा क्वेश्चन बघितलेला आहे. इट स्टँड फॉर महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड, राईट? मध्य प्रदेश पोल्युशन बोर्ड इज ऑल्सो देअर, राईट? बट इट नॉट इन MH, राईट? इट्स इन MP. सो जर तुम्ही MPSBT असता तर मग तुमचं C पण बरोबर असतं, बट आपण MSBT आहे म्हणून आपण MSBT आहे म्हणून आपण काय फोकस करणार? महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड. सो करेक्ट आन्सर इज B. ओके, the acronym EIA stand for, okay? अजून एक आहे, EIA stand for environmental impact awareness, environmental impact assessment, environmental impact audit, or environmental Indian association. So the correct answer is B, that is environmental impact assessment. So this is all about this unit. So please do like, share, and subscribe to our channel, and don't forget to share with your friends. Thank you.